तर दुसरी फर्स्ट मेथड जी आपण बघितली प्रिपरेशनची ती होती अल्कोहोल आणि हॅलोजन ऍसिड. दुसरी मेथड जी दिलेली आहे बाय युजिंग फॉस्फरस हलाइड्स. तर फॉस्फरस हलाइड्स PCl3 आहे, PCl5 आहे, परंतु फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा आयोडाईड हे अनस्टेबल आहे, म्हणून ती तयार करण्याची मेथड त्यांनी सांगितलेली आहे की फॉस्फरस ट्रायब्रोमाइड जर तयार करायचा असेल तर तुम्हाला अल्कोहोल बरोबर रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन घ्यायचं. मग रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन यांची रिॲक्शन होऊन फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होईल आणि मग त्यापासून आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळेल. जर आयोडाईड तयार करायचा असेल तर काय घेणार, मग आयोडीन घ्यायचं आणि रेड फॉस्फरस. लक्षात ठेवा मेथड्स. आयोडीन आणि रेड फॉस्फरस घेतल्यानंतर फॉस्फरस ट्रायआयोडाईड किंवा पेंटाआयोडाईड तयार होईल आणि मग त्याची रिॲक्शन्स अल्कोहोल बरोबर होऊन आपल्याला अल्किल आयोडाईड मिळेल. अल्किल क्लोराईड आहे, ट्रायक्लोराईड आहे आणि पेंटाक्लोराईड पण आहे. परंतु अल्किल फॉस्फरस ट्रायब्रोमाइड म्हणा, पेंटाब्रोमाइड म्हणा किंवा फॉस्फरस ट्रायआयोडाईड म्हणा हे अनस्टेबल आहे, म्हणून ते तयार करावं लागतं. आपल्या रिॲक्शन मध्ये ते तयार करावं लागतात आणि तयार केल्यानंतर त्यांच्यापासून ते तयार होतात आणि मग ते अल्कोहोल त्यांची रिॲक्शन्स अल्कोहोल बरोबर होते आणि मग आपल्याला अल्किल हलाइड तयार होते. फॉर एक्झाम्पल PX3 RX आणि H3PO3 म्हणजे फॉस्फरस ऍसिड. मग रिॲक्शन जी दिलेली आहे ती दिली ROH म्हणजे अल्कोहोल प्लस PCl5. PCl5 म्हणजे काय, फॉस्फरस पेंटाक्लोराईड घेतलं, त्याची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर झाल्यानंतर अल्किल क्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड आणि फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड हा बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळतो. आणि जर PX3 वापरलं म्हणजे ट्रायक्लोराईड जर वापरला तर जो प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जो आहे तो आहे H3PO3 फॉस्फरस ऍसिड. मी आताच तुम्हाला फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला सांगितला होता, इथं रिॲक्शन मध्ये इथं दिलेला आहे. हा ROH अल्कोहोल आणि हायड्रोजन आयोडाईड या रिॲक्शन मध्ये एरोवर फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला दिलेला आहे H3PO4 आणि या ठिकाणी जो फॉस्फरसचं जे ऍसिड दिलेलं आहे त्याचा फॉर्म्युला आहे H3PO3. याला म्हणतात फॉस्फरस ऍसिड. तर पुन्हा एकदा सांगतो, अल्किल क्लोराईड तयार करायचा असेल तर PCl3 पण आहे, PCl5 पण आहे. अल्किल ब्रोमाइड जर तयार करायचा असेल किंवा आयोडाईड जर तयार करायचा असेल तर PBr3 PI3 अनस्टेबल आहे, म्हणून ते रिॲक्शन मिक्सचर मध्ये आपल्याला अल्कोहोल मध्ये तयार करावं लागतं, टाकावं लागतात आणि मग त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर फॉस्फरस ट्रायब्रोमाइड तयार होतो किंवा फॉस्फरस ट्रायआयोडाईड. काय कशा पद्धतीने केली ती रिॲक्शन त्यांनी सांगितलंय की रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन P4 फॉस्फरस फॉर्म्युला आहे P4 आणि Br2 हे जर एकत्र केलं तर याच्यापासून काय तयार होईल, ट्रायब्रोमाइड तयार होईल. जर रेड फॉस्फरस आणि आयोडीन जर घेतलं तर याच्यापासून ट्राय आयोडाईड तयार होईल आणि मग त्याची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर होऊन अल्किल ब्रोमाइड पण तयार होईल, अल्किल आयोडाईड पण तयार होईल. ही रिॲक्शन्स आहे अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करण्यासाठी. अल्कोहोलची फॉस्फरस हलाइड्स बरोबर रिॲक्शन्स केली तर त्यापासून अल्कोहोल तयार, अल्किल हलाइड जो आहे तो तयार. नेक्स्ट रिॲक्शन सी मेथड. सी बाय युजिंग थायोनिल क्लोराईड. आता यामध्ये आपल्याला थायोनिल क्लोराईडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला जो दिलेला आहे तो दिलाय SOCl2 थायोनिल क्लोराईड आणि ही मेथड सगळ्यात बेस्ट मेथड आहे. प्रश्न येतो अल्कोहोल पासून अल्किल हलाइड तयार करण्याची बेस्ट मेथड कुठली आहे. तर अल्कोहोलची रिॲक्शन ज्यावेळेस थायोनिल क्लोराईड बरोबर होते आणि त्याच्यापासून अल्किल आयोडाईड तयार होतो
ही जी मेथड आहे ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. याला कारण म्हणजे जर आपण रिॲक्शन जर बघितली, सगळ्या रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ROH प्लस SOCl2. मग SOCl2 हा जो थायनिल क्लोराइड आहे हा न्यूक्लियोफाईल तयार करतो. Cl मायनस हा OH ला रिप्लेस करतो. RCl तयार झालं. आणि त्याचे जर आपण प्रोडक्ट जर बघितले तर SO2 आणि HCl आहे. परंतु SO2 आणि HCl इथं जर बघितलं तर ॲरो जे आहे ते अपवर्ड दाखवलेले आहे. अपवर्डचा अर्थ काय, इथं जे सल्फर डायऑक्साईड आणि हा HCl जो तयार झालेला आहे हा व्होलाटाईल गॅसेस आहे. आणि व्होलाटाईल गॅसेस असल्यामुळं ते आपल्या प्रोडक्ट मधून निघून जातात, गॅसेसच्या फॉर्म मध्ये निघून जातात आणि आपल्याला प्युअर प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळतो. त्यांनी सांगितले पॅराग्राफ मध्ये सांगितले देर इज नो नीड टू पुट एक्स्ट्रा एफर्ट फॉर इट सेपरेशन करणे. कारण इथं हा तुमचे साईड प्रोडक्ट्स ना, अगोदरचे रिॲक्शन जर आपण बघितले इथं यामध्ये फॉस्फरस ऍसिड किंवा फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड हे जे आहे हे साईड प्रोडक्टचे. मग साईड प्रोडक्ट मुळे आपल्या प्रोडक्टमध्ये इम्प्युरिटी येते आणि म्हणून मग आपल्याला साईड प्रोडक्ट काढावे लागतात, प्युरिफाय करावं लागतं, आपला प्रोडक्ट प्युअर करावा लागतो. म्हणजे एक स्टेप आपली वाढते. परंतु ही जर मेथड आपण जर वापरली तर आपल्याला प्युरिफाय करण्याची गरज भासत नाही. कारण आपल्या प्रोडक्ट मध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात त्या व्होलाटाईल गॅसेसच्या फॉर्म मध्ये असतात, त्या आपल्या प्रोडक्टला सोडून जातात आणि आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो प्युअर मिळतो. सल्फर डायऑक्साईड आणि HCl हे व्होलाटाईल गॅसेस मध्ये कन्वर्ट होतात आणि आपल्याला रिॲक्शन मिक्सचर मध्ये फक्त अल्किल क्लोराईड मिळतं आणि प्रोडक्ट हा एकटाच राहतो, इम्प्युरिटी येत नाही. आणि म्हणून या मेथडला बेस्ट मेथड असं म्हटलेलं आहे. ही झाली तिसरी मेथड. नेक्स्ट, तर या तीन मेथड वापरलेल्या आहे अल्कोहोलसाठी. पुन्हा एकदा आपण बघू. पहिली रिॲक्शन्स आहे अल्कोहोल आणि HX म्हणजे हॅलोजन ऍसिड, HCl HBr आणि HI हायड्रोजन आयोडाईड. अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवायची, टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे HX मधला X मायनस न्यूक्लियोफाईल OH ला सबस्टिट्यूट करेल अल्किल हॅलाइड तयार होईल. HCl साठी कॅटलिस्ट लागतो, अनहायड्रस ZnCl2 त्यालाच लुकस रिएजंट असं म्हणतात. HBr अनस्टेबल आहे म्हणून ते तयार करावं लागतं. तयार करण्याची मेथड सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हायड्रोजन ब्रोमाइड तयार होईल रिॲक्शन मध्ये, त्याच्यातला Br मायनस OH ला रिप्लेस करेल, सबस्टिट्यूट करेल. त्यानंतर दुसरी मेथड आहे फॉस्फरस हलाइड्स. फॉस्फर हलाइड्स तीन प्रकारचे असतात, दोन प्रकारचे, ट्राय हलाइड्स आणि पेंटा हलाइड्स. त्यामध्ये क्लोराईडचे दोन्ही पण आहे, फॉस्फरस ट्रायक्लोराईड पण पेंटाक्लोराईड पण. परंतु फॉस्फरस ट्रायब्रोमाइड नाही, फॉस्फरस ट्राय आयोडाईड नाही. ती तयार करण्याची मेथड, रेड फॉस्फरस घ्या, ब्रोमिन घ्या, तो हलाइड्स तयार होईल, त्याची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर होईल, अल्किल ब्रोमाइड तयार होईल. आयोडीन घ्या, रेड फॉस्फरस घ्या, फॉस्फरस ट्राय आयोडाईड तयार होईल किंवा पेंटा आयोडाईड तयार होईल, त्याची रिॲक्शन अल्कोहोल बरोबर होईल आणि प्रोडक्ट तयार होईल. इथं महत्वाचं, जर ट्राय हलाइड जर वापरलं, PX3 जर वापरलं तर बाय प्रोडक्ट मिळतो फॉस्फरस ऍसिड, फॉर्म्युला H3PO3. पेंटा हलाइड जर वापरलं, PCl5 वापरलं तर जो प्रोडक्ट तयार होतो, साइड प्रोडक्ट जो तयार होतो POCl3, फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. तिसरी मेथड आहे अल्कोहोलची थायोनिल क्लोराईड बरोबर, अँड दिस इज द बेस्ट मेथड बिकॉज द साइड प्रोडक्ट्स sulfur dioxide and hydrogen chloride are volatile gases. त्यामुळे आपला प्रोडक्ट प्युअर राहतो, त्याच्यात कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी येत नाही आणि म्हणून ही बेस्ट मेथड आहे. नेक्स्ट, फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन घ्यायचा आहे आणि अल्केनची हॅलोजनेशन रिॲक्शन करायची. जर Cl2 वापरला तर क्लोरिनेशन होईल, Br2 वापरला तर ब्रोमिनेशन होईल, I2 वापरला तर आयोडिनेशन होईल, F2 वापरला फ्लोरिनेशन होईल. आणि मग
या रिएक्शन मध्ये अल्केन म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन, तो सॅच्युरेटेड अल्केन म्हणजे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हे दोन सांगितले त्यांनी. अगोदर जर आपण सॅच्युरेटेड जर घेतला, अल्केन जर घेतला, तर त्या अल्केनचा हायड्रोजन जातो आणि त्या ठिकाणी हॅलोजन येईल आणि अल्किल हॅलाइड तयार होईल. या रिएक्शनला हॅलोजिनेशन रिएक्शन असं म्हणतात. परंतु पहा त्यांनी पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय, अल्किल हॅलाइड्स आर फॉर्म फ्रॉम सॅच्युरेटेड ॲज वेल एज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बाय व्हेरियस रिएक्शन्स. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन, आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्केन पासून पण तयार होतो अल्किल हॅलाइड, अल्किन पासून पण तयार होतो. परंतु पुढे त्यांनी खूप महत्वाचं सांगितलंय की जर अल्केन जर वापरलं आणि अल्केनचं जर हॅलोजिनेशन रिएक्शन जर केली तर, किंवा हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट सुटेबल मेथड, योग्य मेथड नाही अल्केनचं हॅलोजिनेशन. ही जी मेथड आहे म्हणजे अल्केनची रिएक्शन हॅलोजन बरोबर केली, ही जी रिएक्शन आहे अल्किल हॅलाइड तयार करण्याची, ही मेथड सुटेबल नाही आहे. का सुटेबल नाही? बिकॉज मिक्सचर ऑफ मोनो अँड पॉली हॅलोजन कंपाऊंड इज फॉर्म. कारण तुम्हाला रिएक्शन मध्ये जो प्रोडक्ट मिळतो तो एक मिळत नाही, ते अनेक मिळतात. तुम्हाला मोनो मिळतो, डाय मिळतो, ट्राय मिळतो, टेट्रा मिळतो. म्हणजे एका बरोबर तुम्हाला अनेक प्रोडक्ट रिएक्शन्स मध्ये मिळतात आणि मग त्याचं सेपरेशन अवघड होतं. आणि म्हणून हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही योग्य मेथड नाही. आपण प्रिपरेशन बघतोय, प्रिपरेशन मध्ये पहिलं झालं फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलची 3 केमिकल बरोबर रिएक्शन. पहिली HX हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजन आयोडाइड, HX हायड्रोजन ऍसिड. दूसरी रिएक्शन हॅलोजन अँड PX3 phosphorus trichloride or phosphorus pentachloride, PX5 phosphorus pentahalides. Third method and the best method, alcohol and thionyl chloride. And now second is फ्रॉम हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन तुम्ही हायड्रोकार्बन सांगितलंय, तुम्ही सॅच्युरेटेड वापरू शकता आणि अनसॅच्युरेटेड वापरू शकता. मग आता सॅच्युरेटेड मध्ये त्यांनी काय सांगितलंय की सॅच्युरेटेड म्हणजे आपल्याला अल्केन वापरायचं आहे, बट दॅट इज नॉट सुटेबल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्केन पासून अल्किल हॅलाइड तयार करण्याची मेथड सुटेबल नाही. का नाही मेथड? कारण ती त्या रिएक्शन मध्ये मिक्सचर तयार होतो, मोनो मिळतो, डाय मिळतो, ट्राय मिळतो आणि टेट्रा मिळतो, आणि यांचं सेपरेशन करणं डिफिकल्ट आहे, अवघड आहे. म्हणून त्यांनी ही मेथड सुटेबल सांगितली नाही. आता तो का तयार होतो, असे का होतं, याला कारण आहे की त्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. त्या रिएक्शनचं फ्री रॅडिकल तयार होतात आणि फ्री रॅडिकल खूप रिएक्टिव्ह असते आणि ते हायड्रोजनला रिप्लेस करत चालतात. आणि मग त्यामुळे आपल्याला मोनो, डाय, ट्राय वगैरे हे आम्हाला 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये अल्केन मध्ये ही रिएक्शन व्यवस्थित त्यांनी सांगितली आहे. ठीक आहे. आता फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणल्यानंतर फ्रॉम अल्किन. पहा ही रिएक्शन सुद्धा 11वी मध्ये अल्किनच्या टॉपिक मध्ये दिलेली आहे. अल्किनची जर रिएक्शन HX बरोबर जर केली, HX परत आला इथे पहा, अल्कोहोल बरोबर पण HX होता, या ठिकाणी पण अल्केन बरोबर HX रिएक्शन्स आहे, HCl आहे, HBr आहे, HI आहे, HF आहे. तर अल्कोहोल अल्किनची जर HX बरोबर रिएक्शन जर केली तर त्यापासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार होतो. परंतु त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एक नियम येतो, मार्कोनीज रूल आणि पर ऑक्साइड इफेक्ट, या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या लागतात. या ज्या रिएक्शन्स आहे या 11वीच्या हायड्रोकार्बन अल्किन मध्ये त्या झालेल्या आहेत. आता उदाहरणार्थ इथं पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला हा जो अल्किन दिलेला आहे हा अनसिमेट्रिकल आहे, प्रोपीन आहे. अनसिमेट्रिकल म्हणजे कसा, अल्किनच्या कार्बन कार्बन जो डबल बॉन्ड आहे याच्या या बाजूला, या कार्बनच्या बाजूला आणि या डबल बॉन्ड कार्बनच्या बाजूला जे ग्रुप आहे ते सिमेट्रिकल नाही, सारखे नाही. एका बाजूला CH3 येते, एका बाजूला ग्रुपच नाही. असा जो अल्किन आहे त्या अल्किनला आपण काय म्हणतो, अनसिमेट्रिकल अल्किन म्हणतो. मग या अनसिमेट्रिकल अल्किनची ज्यावेळेस HBr बरोबर हायड्रोजन ब्रोमाइड म्हणा किंवा HCl म्हणा, HX बरोबर रिएक्शन करताना आपल्याला
मार्कवानीज रूल या ठिकाणी वापरावा लागतो आणि मार्कवानीज रूल नुसार दोन प्रोडक्ट तयार होतात, एक मेजर असतो आणि एक मायनर असतो. मग मार्कवानीज रूल काय सांगतो की निगेटिव्ह पार्ट हा जो HBr आहे, या HBr चा निगेटिव्ह पार्ट जो आहे तो डबल बॉन्डच्या त्या कार्बनला आपल्याला अटॅच करायचा आहे की ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे. मग जर आपण डबल बॉन्डचे जर कार्बन बघितले तर हा जो कार्बन आहे या कार्बनकडे एकच CH आहे आणि या कार्बनकडे दोन हायड्रोजन या कार्बनकडे एक हायड्रोजन आहे आणि या कार्बनकडे दोन हायड्रोजन आहे. म्हणून मार्कवानीज रूल नुसार हा जो निगेटिव्ह पार्ट आहे Br मायनस हा या 2 नंबरच्या कार्बनला ऍड होईल आणि हा जो हायड्रोजन आहे तो या CH2 ला ऍड होईल. तो असेल तुमचा मेजर प्रोडक्ट आणि दुसरा जो असेल तुमचा तो मायनर प्रोडक्ट. मायनर म्हणजे Br याला आणि इथं हायड्रोजन. या पद्धतीने दोन प्रोडक्ट 11वीच्या अल्किन टॉपिक मध्ये या रिएक्शन्स आहेत, त्याच रिएक्शन इथं रिपीट केलेल्या आहे. तर सरळ आहे अल्किनची ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स टू अल्किन. हायड्रोजन हलाइडची HH ची जर आपण अल्किन बरोबर रिएक्शन जर केली तर त्याच्यापासून आपल्याला अल्किल हलाइड तयार होतो. ही झाली दुसरी मेथड फ्रॉम हायड्रोकार्बन. तिसरी जी मेथड आहे ती आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे कारण प्रश्न या ठिकाणी येतो कारण इथं नेम रिएक्शन्स आहे आणि ज्या ज्या टॉपिक मध्ये नेम रिएक्शन्स आहे त्या सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहे. मग आता इथं नेम रिएक्शन आपण जर बघितलं तर हॅलोजन एक्सचेंज म्हणजे हॅलोजनची एक्सचेंज होते. यासाठी दोन रिएक्शन दिलेले आहेत, एक दिली फ्लिंकिस्टन रिएक्शन आणि दुसरी दिलेली स्वार्ट रिएक्शन. अगोदर आपण बघू फ्लिंकिस्टन रिएक्शन्स काय आहे. सर्वात पहिला प्रश्न, फ्लिंकिस्टन रिएक्शन काय तयार करण्यासाठी किंवा ती कोणासाठी. जर आपण प्रोडक्ट जर आपण बघितला तर इथं दिसतो आपल्याला RI चा अर्थ असा होतो अल्किल आयोडाइड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं फ्लिंकिस्टन रिएक्शन ही अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी आहे. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं आहे. फ्लिंकिस्टन रिएक्शन कशासाठी कोणासाठी आहे तर अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी आहे. ठीक आहे, मग काय आहे फ्लिंकिस्टन रिएक्शन. पहा, अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइड असेल याची रिएक्शन जर सोडियम आयोडाइड बरोबर जर केली इन प्रेझन्स ऑफ ऍसिटोन तर अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड पासून अल्किल आयोडाइड तयार होतो. त्या रिएक्शनला म्हणतात फ्लिंकिस्टन रिएक्शन. सो व्हॉट इज फ्लिंकिस्टन रिएक्शन? अल्किल क्लोराइड किंवा ब्रोमाइड याची रिएक्शन सोडियम आयोडाइड बरोबर इन प्रेझन्स ऑफ ऍसिटोन अल्किल आयोडाइड तयार होतं. त्या रिएक्शनला फ्लिंकिस्टन रिएक्शन असं म्हणतात. यामध्ये हॅलोजन एक्सचेंज होतो. हा जो Cl आहे या Cl ला कोणी रिप्लेस केलं I मायनस ने रिप्लेस केलं म्हणून याला हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन असं म्हणतात. So this is the first halogen exchange reaction called Finkelstein reactions. Second is SWOT reaction. आता परत तोच प्रश्न, SWOT reaction कोणासाठी आहे. मग प्रोडक्ट बघा आणि मला सांगा. मग आता रिएक्शन दिलेली आहे जनरल रिएक्शन, त्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट दिलेला आहे, मग सांगा मग SWOT रिएक्शन कोणासाठी आहे. तर SWOT रिएक्शन ही अल्किल फ्लोराइड तयार करण्यासाठी आहे. फॉर अल्किल फ्लोराइड. मग काय आहे स्वॉट रिएक्शन? अल्किल क्लोराइडची रिएक्शन किंवा अल्किल ब्रोमाइडची रिएक्शन ज्या वेळेस मेटॅलिक फ्लोराइड्स किंवा मेटलचे फ्लोराइड्स बरोबर होते मग यापासून अल्किल फ्लोराइड तयार होतो. या रिएक्शनला स्वॉट रिएक्शन असं म्हणतात. व्हॉट इज स्वॉट रिएक्शन? व्हेन अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड रिएक्टेड विथ मेटल फ्लोराइड्स. मेटल फ्लोराइड्स कुठले कुठले दिलेले? AgF सिल्वर फ्लोराइड, Hg2F2, AsF3. हे जे मेटल फ्लोराइड्स आहे यापैकी कुठलाही घेऊन त्याची जर रिएक्शन अल्किल क्लोराइड बरोबर किंवा अल्किल ब्रोमाइड बरोबर जर केली तर अल्किल फ्लोराइड तयार होतो. त्या रिएक्शनला स्वॉट रिएक्शन असं म्हणतात.
काय म्हणतात, स्वॉट रिॲक्शन. इथेही Cl ला फ्लोरीनने एक्सचेंज केलं, F ने एक्सचेंज केलं, म्हणून ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स आहे. ही मेथड आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. ब्लिंकिस्टन रिॲक्शन आणि स्वॉट रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. आता अरोमॅटिक हॅलो अरेन्स अरिल हलाइड तयार करण्यासाठी जी मेथड दिलेली आहे ती मेथड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता काय आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स काय आहे पहा. इथं अगोदर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये काय सांगितलंय पहा. Alkyl chloride and aryl chloride and bromide can be prepared by direct halogenation of benzene and its derivative through electrophilic substitution reaction. बेन्झिन घेतला किंवा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर यापासून तुम्ही अरिल क्लोराईड तयार करू शकता. मग काय रिॲक्शन कुठली आहे, हॅलोजिनेशन रिॲक्शन. हॅलोजिनेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हॅलोजन, हॅलोजनचे ऍडिशन बेन्झिनला करा किंवा बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्हला करा. मग बेन्झिनची किंवा बेन्झिनच्या डेरिव्हेटिव्हची जर हॅलोजिनेशन रिॲक्शन जर केली तर त्यापासून अरिल हलाइड्स तयार होतात आणि क्लोराईड तयार होईल किंवा ब्रोमाइड तयार होईल. त्या रिॲक्शनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणलं जातं. परंतु इथं म्हणलेलं आहे, इथं कंडिशन्स महत्वाचं आहे. काय म्हणलं, इट मे बी कन्व्हिनियंटली कॅरीड आउट इन डार्क at ordinary temperature in presence of suitable catalyst like iron FeCl3 or anhydrous AlCl3. परंतु याला कंडिशन्स आहे. कंडिशन खूप महत्वाची आहे. कंडिशन काय सांगितली त्यांनी, डार्क किंवा ऑर्डिनरी टेम्परेचरला आणि कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आयर्न लागतो, आयर्न असेल तर आयर्न, फेरिक क्लोराईड FeCl3 किंवा अल्युमिनियम ट्रायक्लोराईड अनहायड्रस AlCl3. हे जे कॅटलिस्ट आहेत हे कॅटलिस्ट इलेक्ट्रोफाईल तयार करतात आणि मग तो इलेक्ट्रोफाईल बेन्झिन रिंग मध्ये जाऊन बेन्झिनच्या इलेक्ट्रोफाईलला काढतात आणि ते त्या जागी जातात. सो दिस इज द रोल ऑफ दिस कॅटलिस्ट. ते जनरेट द इलेक्ट्रोफाईल, FeCl3 असो किंवा AlCl3 असो. हे कॅटलिस्ट हे इलेक्ट्रोफाईल तयार करतात आणि मग तो इलेक्ट्रोफाईल त्या बेन्झिन मध्ये त्याची प्लेस घेतो. रिॲक्शन्स पहा. रिॲक्शन्स दिलेले टोलिन वापरलेलं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह वापरलं. बेन्झिन वापरता टोलिन, ठीक आहे, बेन्झिन वापरलं टोलिन वापरलं, प्लस काय Br2. हा कॅटलिस्ट काय आयर्न आणि डार्क. मग आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, ऑर्थो आणि प्यारा. सो वी गेट ऑर्थो ब्रोमोटोलिन अँड प्यारा ब्रोमोटोलिन. याच्यामध्ये प्यारा जो आहे हा मेजर असतो. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला अरोमॅटिक डेरिव्हेटिव्ह तयार करायचा असेल, हॅलो अरेन्स तयार करायचा असेल, अरिल हलाइड तयार करायचा असेल तर ही रिॲक्शन्स आहे. अरोमॅटिक कंपाऊंड घ्या, बेन्झिन घ्या किंवा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्याची रिॲक्शन्स हॅलोजन बरोबर करा, कॅटलिस्ट वापरा, दोन प्रोडक्ट मिळतील, ऑर्थो आणि प्यारा बरोबर. आता इथं त्यांनी सांगितले की जर तुम्ही इथं Br2 वापरलं, जर I2 जर वापरलं, I2 म्हणजे आयोडीन वापरलं, म्हणजे तुम्हाला आयोडो डेरिव्हेटिव्ह तयार करायचा असेल तर इथं तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड NO3 किंवा HiO4, कधी जर I2 इथं असेल तर, आयोडीन इथं जर असेल रिॲक्शन मध्ये, कारण इथं हा HBr बाहेर पडतो. Br2 जर वापरलं तर HBr बाहेर पडला साईड प्रोडक्ट. तर इथं आपण आयोडीन जर वापरलं तर साईड प्रोडक्ट काय येईल, HI येईल, हायड्रोजन आयोडाईड येईल. त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी हे रिएजंट आपल्याला वापरावे लागतात. कारण हे जर आपण वापरले नाही आणि इथं जर हायड्रोजन आयोडाईड जर तयार झाला तो काय, तो रिॲक्शन रिव्हर्स करतो, रिव्हर्सिबल होते. आणि म्हणून त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी त्यांनी सांगितलं का, इन दिस केस यूज नायट्रिक ऍसिड और आयोडिक ऍसिड रिमूव्स hydrogen iodide by oxidation to I2. Equilibrium is shifted to right and iodide product is formed. रिॲक्शन I2 बरोबर रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, आयोडीन बरोबर रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. का रिव्हर्सिबल आहे, कारण त्या रिॲक्शन मध्ये इथं जसं HBr तयार झालेला आहे, इथं हायड्रोजन आयोडाईड तयार होतो, तो रिॲक्शनला रिव्हर्स करतो. त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी नायट्रिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड वापरलं तर त्याचा इफेक्ट कमी होतो आणि रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शन किंवा राईट डायरेक्शन त्या ठिकाणी जातो.
ही मेथड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड. शेवटची रिएक्शन दिलेली आहे सँडमेअर रिएक्शन, परंतु महत्वाची रिएक्शन सांगितलेली आहे चॅप्टर 13 ला फॉलो करता. परंतु सँडमेअर रिएक्शन्स काय आहे सांगतो. सँडमेअर रिएक्शन मध्ये डायझोनियम सॉल्ट तयार करावा लागतो. मग आता इथं तुम्हाला अरिल हालाइड तयार करायचा आहे, अरोमॅटिक हालाइड तयार करायचा आहे, म्हणून तुम्हाला जो डायझोनियम सॉल्ट तो तयार करायचा आहे तो पण अरोमॅटिक पाहिजे. मग अरोमॅटिक पाहिजे म्हणजे बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार करावा लागणार आपल्याला. लक्षात घ्या, सँडमेअर रिएक्शन 2 स्टेप मध्ये होती. पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार करावं लागेल. मग त्याला म्हणतात डायझोटायझेशन रिएक्शन. मग काय डायझोटायझेशन रिएक्शन? की प्रायमरी अमाइन्स आणि नायट्रस ऍसिड NaNO2 आणि HCl आणि प्रायमरी अमाइन यांची रिएक्शन्स केली की आपल्याला डायझोनियम सॉल्ट तयार होतो. त्या रिएक्शनला म्हणतात डायझोटायझेशन रिएक्शन. मग इथं अगोदर आपल्याला डायझोटायझेशन रिएक्शन करावं लागेल. आपल्याला प्रायमरी अमाइन घ्यायला सांगितलंय, मग आपल्याला घेताना प्रायमरी अमाइन पण अरोमॅटिक घ्यावं लागेल, ते म्हणजे ॲनिलीन. ॲनिलीनचं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर बेन्झिनला NH2 अटॅच असतो, NH2 त्याला आपण म्हणतो ॲनिलीन आणि प्रायमरी अमाइन आहे ते. या ॲनिलीनची रिएक्शन जर आपण नायट्रस ऍसिड बरोबर जर केली तर त्याच्यापासून डायझोटायझेशन रिएक्शन होईल आणि आपल्याला बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार. NH2 चं रूपांतर N2 आणि प्लस आणि Cl मायनस मध्ये होईल. म्हणजे बेन्झिनला जो NH2 होता त्या NH2 च्या जागी N2 म्हणजे नायट्रोजन N2 आणि Cl N2 प्लस आणि Cl मायनस हा एक प्रकार. प्लस आणि मायनस असल्यामुळं त्याला डायझोनियम सॉल्ट असं म्हणतात. तो डायझोनियम सॉल्ट तयार होतो, बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार होईल आणि मग पुढे सँडमेअर रिएक्शन सुरू होईल. मग आता काय सँडमेअर रिएक्शन? बेन्झिन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन ज्या वेळेस तुम्ही क्युप्रस ब्रोमाइड बरोबर आणि पोटॅशियम आयोडाइड बरोबर करता आणि तुम्हाला अरिल हालाइड मिळतं, त्या रिएक्शनला म्हणतात सँडमेअर रिएक्शन. सो व्हॉट इज सँडमेअर रिएक्शन? When aromatic diazonium salt, that is benzene diazonium salt, is treated with cuprous chloride. आता तुम्ही काय वापरलं? कॅटलिस्ट म्हणून क्युप्रस क्लोराइड वापरलं, CuCl वापरलं, क्युप्रस क्लोराइड वापरलं, तर मग त्याच्यातला Cl येईल आणि तो त्या डायझोनियम ग्रुपला रिप्लेस करेल, N2 आणि Cl ला रिप्लेस करेल, तिथं Cl येईल, आपल्याला मिळालं क्लोरोबेन्झिन. अरोमॅटिक तयार झाला, अरोमॅटिक हॅलोअॅरिन्स तयार झाला, क्लोरोबेन्झिन. याला सँडमेअर रिएक्शन्स म्हणतात. जर आपण CuBr वापरलं, क्युप्रस ब्रोमाइड जर वापरलं तर तो Br डायझोनियम सॉल्टला रिप्लेस करेल, N2 आणि Cl ला रिप्लेस करेल, तिथं Br येईल, ब्रोमोबेन्झिन तयार होईल. आणि आयोडोबेन्झिन साठी कॉपरचा सॉल्ट वापरत नाही, काय वापरतात? पोटॅशियम आयोडाइड KI. लक्षात ठेवा ही गोष्ट की बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आणि पोटॅशियम आयोडाइड याचे रिएक्शन झाल्यानंतर पोटॅशियम आयोडोबेन्झिन तयार होईल. या रिएक्शनला म्हणतात सँडमेअर रिएक्शन. रिएक्शन 2 पार्ट मध्ये, पहिला जो पार्ट आहे तो डायझोनियम सॉल्ट तयार करायचा आणि दुसरी रिएक्शन मग कॉपरच्या सॉल्ट बरोबर किंवा पोटॅशियम आयोडाइड बरोबर रिएक्शन्स केल्यानंतर आपल्याला अरिल हालाइड मिळतो. या रिएक्शनला म्हणतात सँडमेअर रिएक्शन्स. तर ह्या these are all methods of preparation of alkyl halide as well as aryl halide. पुन्हा एकदा पाहू. First method from alcohol. First method is from alcohol. अल्कोहोलची 3 केमिकल बरोबर रिएक्शन, HX, HCl, HBr, अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड तयार होईल. त्यानंतर सेकंड रिएक्शन अल्कोहोल आणि फॉस्फरस हलाइड्स, फॉस्फरस ट्रायहालाइड्स येईल, फॉस्फरस पेंटाहालाइड्स येईल. त्याची रिएक्शन अल्कोहोल बरोबर केल्यानंतर अल्किल हालाइड तयार होईल. नेक्स्ट मेथड, बेस्ट मेथड, अल्कोहोल आणि थायनिल क्लोराइड. बिकॉज
sulfur dioxide and HCl are volatile gases. We are getting the pure product. नेक्स्ट फ्रॉम हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन मध्ये अल्केन पासून अल्किल हालाइड तयार करण्याची सुटेबल मेथड नाही सांगितले त्यांनी. Why it is not suitable method? Because we are getting a mixture of mono, di, tri, tetra halogen derivative. Second from alkene. Alkene पासून अल्किनची रिएक्शन HX बरोबर 11वीचा पार्ट येतो. मार्क वन रूल वापरायचा आहे. जर परऑक्साईड असेल तर परऑक्साईड इफेक्ट वापरायचा. 11वीचा पार्ट आहे हा प्रिपरेशनचा. ही रिएक्शन, ही मेथड महत्वाची आहे. त्याला हॅलोजन एक्सचेंज मेथड म्हणतात. त्याच्यामध्ये दोन रिएक्शन्स येतात. नेम रिएक्शन आहे, फ्रेंकिस्टन रिएक्शन आणि स्वाट रिएक्शन. फ्रेंकिस्टन रिएक्शन अल्किल आयोडाइड साठी, स्वाट रिएक्शन अल्किल क्लोराइड साठी. फ्रेंकिस्टन रिएक्शन म्हणजे अल्किल क्लोराइड, सोडियम आयोडाइड आणि ॲसिटोन त्याच्यापासून अल्किल आयोडाइड तयार होते. त्याला फ्रेंकिस्टन रिएक्शन्स म्हणतात. स्वाट रिएक्शन म्हणजे अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड याची रिएक्शन मेटल फ्लोराइड्स बरोबर सच एज AgF, Ag2F2, AsCF3, SpF3 याच्या बरोबर केल्यानंतर अल्किल फ्लोराइड तयार होतो. त्या रिएक्शनला स्वाट रिएक्शन असं म्हणतात. अरोमॅटिक हालाइड तयार करण्यासाठी जी रिएक्शन्स आहे ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बेन्झीन किंवा बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह याची रिएक्शन हॅलोजन बरोबर केली इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट तर आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते आणि अरिल हालाइड आपल्याला मिळतो. आणि शेवटची मेथड जी आहे ती सॅनमेर रिएक्शन. सॅनमेर रिएक्शन मध्ये आपल्याला प्रायमरी अमाइन आणि नायट्रस ऍसिड म्हणजे ॲनलिन आणि नायट्रस ऍसिड याची अगोदर रिएक्शन करून बेन्झीन डायझोनियम सॉल्ट तयार करावा लागतो आणि मग त्या बेन्झीन डायझोनियम सॉल्टची क्युप्रस सॉल्ट बरोबर क्युप्रस क्लोराइड असेल, क्युप्रस ब्रोमाइड असेल किंवा पोटॅशियम आयोडाइड असेल याच्या बरोबर रिएक्शन्स केल्यानंतर बेन्झीन किंवा आयोडोबेन्झीन मिळेल. या रिएक्शनला सॅनमेर रिएक्शन असं म्हणतात. तर ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या आहे मेथड ऑफ प्रिपरेशन.